दान तुळशी हार घाला तुळशी हार घाला हात पितांबर तुळशी हार घाला मकर कुंडले गणपती श्रवणी श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी कल्टी कौस्तुभमणी विराजित कल्टी कौस्तुभमणी कल्टी कौस्तुभमणी विराजित विराजित तुळसी हार तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कंठी कौस्तुभमणी मकर कुंडले विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुझे हार गळा तुझे हार गळा काज पितांबर तुझे हार गळा अवडे निरंतर अवडे निरंतर 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 जीवन अवडे अवडे निरंतर निरंतर हे जिदान आवडे निरंतर हे जिदान तुळसी हार गळा तुळसी हार गळा आज विदांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हे जिदान आवडे निरंतर हे जिदान तुळसी हार गळा तुळसी हार गळा काज पितांबर तुझे हार गळा माझी सर्व माझी सर्व तू का मन माझे सर्व सुख तू का मन माझे सर्व सुख तू गमाने माझी सर्व तू गमाने माझी सर्व तू का मन माझे सर्व सुख तू का मन माझे सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा विधान तुळसी हार गळा विधान पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख
रघुमाये रघुमाई माये जय जय विठोबा रघुमाई रघुमाये जय जय विठोबा रघुमाई रघुमाये विठोबा रघुमाई रघुमाये जय जय विठोबा रघुमाई रघुमाये विठोबा रघुमाई रघुमाये रघुमाई रघुमाये रघुमाई रघुमाये रघुमाये कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हेलो गीत देखो जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम जय जय राम जय राम हो तसं झालं रूप पाहता रूप पाहता रे रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रे रूप पाहता हे सुख झाले हो साजने
दीपक वाजवा. बहुत सुकृताचे झाडे, बहुत सुकृताचे झाडे, बहुत सुखदाची जोडे, बहुत सुखदाची जोडे. हे म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, आवडे चला बारवा, हा विठ्ठल बारवा. म्हणून विठ्ठल आवडे, विठ्ठल आवडे. तुहा विठ्ठल भरवा, तुहा विठ्ठल भरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. ओ तुहा माधव भरवा, माधव भरवा. तुहा विठ्ठल भरवा, तुहा विठ्ठल भरवा. हे सर्व सुखाचे आगर बापर खुमाने विमल, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर खुमाने विमल, तुहा विठ्ठल भरवा, तुहा विठ्ठल भरवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव तुहा विठ्ठल भरवा, तुहा माधव भरवा. हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तुहा विठ्ठल भरवा, तुहा माधव भरवा. तुहा विठ्ठल भरवा, तुहा विठ्ठल भरवा. हरी जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण. हरे राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम. जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरे जय जय राम. जय जय राम, जय जय राम. चे घरे मज उपजवा जन्मांतरी, उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे. हरिदासाची ये घरे मजा उपजवा जन्मांतरे, मजा उपजवा जन्मांतरे, मजा उपजवा जन्मांतरे. हे हे हरिदासाचे घरे मज उपजवा जन्मांतरे, उपजवा जन्मांतरे, मज उपजवा जन्मांतरे. हरिदासाची ये घरे मजा उपजवा जन्मांतरे, मजा उपजवा जन्मांतरे, मजा उपजवा जन्मांतरे. म्हणसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा, देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. असे काय मागा, देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, लाज नको म्हणी, जाता लाज नको
गा पांडुरंगा मनसे काय मागा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हे तुका म्हणे अंगी तुका म्हणे आगे तुका म्हणे अंगी तुका तुका म्हणे अंगी शक्ती देये नाच शक्ती देये नाच रंग शक्ती देये नाच रंग तुका म्हणे अंगे शक्ती देये नाचे रंगे शक्ती देये नाचे मनसी काही मागा मनसी काही मागा काही मागा हे ते देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हे ते देगा पांडुरंगा काय मागा हे देगा पांडुरंगा एक देगा पांडुरंगा एक देगा पांडुरंगा रखो माझे जय जय बारख माझे बारख माझे बारख माझे बारख दासाची जे घरी हरिदासाची जे घरी
पदावा जन्मातरी मग उपदावा जन्मातरी जन्मातरी मनाची काही मागा मनाची काही मागा मनाची काही मागा म्हणजे काही मागा म्हणजे काही मागा काही जी देगा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंग पांडुरंग
हातानं टाळी वाजवा मुखानं गोड माझ्या प्रभूचं चिंतन करायचा विठाला 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 हरिदासाचे घरी मज उपजबा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मने मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे रंगी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 हे पंढरीच्या देवराया हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी वारकरी संताचा मंगल भवन आमंगल
बलहारी द्रव हो सुदशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय राम सिया राम जय जय राम। हे मंगल भवन अमंगल हारे द्रवभूष दशरथ अधीर बिहारी द्रवभूष दशरथ अधीर बिहारी द्रवभूष दशरथ अधीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ओ राम सिया राम श्यावर रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की राम सिया राम जय जय राम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा हरिदासाचे घरी मज उपजबा जन्मांतरी मनसे काही मागा हे चिदेगा पांडुरंगा सचना हो मायबापा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदने महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहो निवासी सदैव वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा मागणीपर प्रकरणातील गोड चिंतनीय 4 चरणाचा अभंग आहे. विठाला हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हे चिदेगा पांडुरंगा सचना हो. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार. आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र आमरापूर आणि श्री संत बाळूमामा खंडोबारायाच्या प्रांगणात गेली 11 वर्षे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा गेली 11 वर्ष सातत्यानं तुम्ही खूप मोठ्या आनंदानं प्रेमानं उत्साहानं कौतुकानं हा सप्ताह करता आणि आज शेवटचा दिवस आहे बरोबर ना. उद्या काल आहे आणि वारकरी संप्रदायाच्या काही दंडकाप्रमाणे आज मागणीपर अभंग असावा. वास्तविक पाहता ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली नव्हती पण आली, कारण तुमच्या डोळ्यासमोर वेगळं चित्र होतं. कोणीतरी फेटा बांधून वेगळं येईल पण हे भलतंच आलं आहे का नाही. पण आता काय अडचण आहे. सेवके करावे सांगितले काम या न्यायानं सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आज जागराचं कीर्तन आहे. कशाचे जागर आहे का जागरण आहे. हां जागरण जागरण बी आहे ना आपल्यात नाही का. ए उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई आषाढ कार्तिक तुझ्या गोंधळा भक्तराज आपल्या दोघातच करायचं.
आपल्यात जागर बी आहे, आपल्यात जागरण बी आहे, पण आज जागराचं कीर्तन असल्यामुळं कमीत कमी 7 ते 11 असावं. बरोबर. झोपले काय? आहे. फार वेळ तुमचा घेणार नाही, काळजी करू नका. अभंग तुकूप भरायचा. खरं तर वातावरण काय करील माहीत नाही. मला वाटतं रात्री वाऱ्यानं घोटाळा केला, आज पावसानं घोटाळा करू नये. पण तसा बी येणार नाही आज, काळजी करू नका. मी आहे, येणार नाही ती. आणि आला तर आपण आज जाऊ. एवढी तिथं बसतात बरोबर, आहे का नाही? आणि आपल्याला काय हे काय नसलं तरी चालतं. ह्याच्याशिवाय बी होतं आणि याच्या बरोबर बी होतं, आहे का नाही? त्यामुळे ताण घेऊ नका. खूप गोड गायक आहेत, खूप गोड वादक आहेत, खूप हार्मोनियम वादक आहेत. सिस्टीम चांगली आहे का नाही? खूप सुंदर सिस्टीमवाला आहे बाबा तो, खूप गोड. मी मग अशा हरिपाठापासून तुमचं दोघांचं गाणं ऐकते. फार गोड महाराज, फार गोड. संप्रदायात अशी काही माणसं आहेत जुनी जाणती महाराज. काय स्वरातला किंमत आहे महाराज त्यांच्या. या वयात जर एवढा गोड स्वर असेल महाराज, तरुणपणात काय गायला असेल माणसानं, आहे का नाही? काय सुंदर. त्यांच्या जोडीला सुद्धा खूप सुंदर पकवाज. तर वा क्या बात आहे. मी पहिला वाजंत्रीच होतो त्यामुळे ती मला लय आवडते. खूप गोड, खूप गोड. बाबांची पिठी हार्मोनियमची साथ सुंदर आहे. टाळकरी सगळे सुंदर आहेत, ऐकणारे सगळे सुंदर आहेत. मग मी काय आज सुंदर आहे का? माझंही काहीतरी सांगावं लागेल का नाही तुम्हाला? मी पण तसा बरा आहे दिसायला, काय अडचण नाही. उजेडात दिसलीत काय, आहे का नाही? त्यामुळे काळजी करू नका. नियोजित वेळेमध्ये आपली गाडी स्टेशनला नेण्याचा प्रयत्न करू. फार गोड अभंग आहे महाराज. मी जास्त प्रस्ताव नाही, इकडं तिकडे वेळ घालवणार नाही. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. अभंग तुकोप भरायचा आहे. अभंग 2 प्रकरणात मोडतो. एक वर्णनपर प्रकरणात मोडतो आणि एक मागणीपर प्रकरणात मोडतो. नीट ऐका. या अभंगात मागणी आहे आणि अभंगात वर्णनही आहे. तुम्ही म्हणाल वर्णन तर कुठंच दिसत नाही, पण वर्णनाचे 3 प्रकार आहेत. नीट ऐका. आपण वर्णन विषयी आला का मग पहिला प्रश्न पडतो, वर्णन करावं पण कुणी करावं, कुणाचं करावं, कसं करावं, कुठं करावं, केव्हा करावं, का करावं, अशा अनेक मुद्दे उपस्थित होतात. एक वाक्य बोलतो शास्त्रकाराचं, कितपत कळतंय बघा. वर्णविषयाची किंमत ही वर्णनकर्त्यावर अवलंबून असते. काय म्हणलं मी? वर्णविषयाची किंमत ही वर्णनकर्त्यावर अवलंबून असते. पेटी मास्तरचं वर्णन कोणी करावं? पेटी मास्तरने करावं. पकवाजाचं वर्णन कोणी करावं? पकवाजाने करावं. गाणाराचं वर्णन कोणी करावं? गाणाऱ्याने करावं. कीर्तनकाराचं वर्णन कोणी करावं? पेताडाने करावं. उद्या जर एखादा भेटला तिकडे कडेगावला, मला वा लय चांगलं झालं, कसं काय वाटत? अरे ज्याचं त्याला आहे ना महाराज. ज्याला आता यांना जर म्हणलं तुमचा 10 नीट वाजत नाही, ते म्हणून 10 टाकीन, आहे का नाही? तुला काय कळतं त्यातलं? आपल्याला बोलायचं कळतं तसं ज्याचं त्याला कळतं महाराज. वर्णन करत असताना आपण जे वर्णन करतो ते स्वार्थी वर्णन आहे. कसलं स्वार्थी? मी आता तुमच्या अमरापूरला आलो, मी म्हणणार वा 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 दादा तुमच्या गावासारखं गाव नाही. कवर कवर अरे पाकिट मिळेल तवर मला काय केलं, आहे का नाही? आमच्यात 2000 कसे वाढतील असा आमचा प्रयत्न राहतो. आम्ही तुम्हाला तोंडावर गोडच बोलणार, आहे का नाही? याला स्वार्थी वर्णन म्हणतात. व्यवहारामध्ये सासूही जावयाचं वर्णन करते, पण सासू ही निकृष्ट दर्जाची आणि जावय सुद्धा निकृष्ट दर्जाचा आहे. आमच्याकडे एक सासू आली, म्हणली माझा जावई इतका शिकलाय. म्हणलं अगं किती शिकलाय? म्हणली लय शिकलाय. अगं लय म्हणजे किती? म्हणली रगड शिकलाय. अगं रगड म्हणजे किती? म्हणली पुष्कळ शिकलाय. अगं पुष्कळ म्हणजे किती? म्हणली मायंदाळ शिकलाय. अगं मायंदाळ म्हणजे किती? म्हणली भरपूर शिकलाय. अगं भरपूर म्हणजे म्हणली किती शिकलाय? इतका शिकलाय, इतका शिकलाय त्यांनी लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही एवढा शिकलाय. ती अमरापूरचीच दुसरी होती. ती म्हणली का तुझ्या जावयाचं सांगते, म्हणली कौतुक. अगं माझ्या जावयासमोर रोज शरद पवार मानवा कौतुक. म्हणली हा तुझा जावय काय कॅबिनेट मंत्री आहे का? म्हणली नाही, त्यांचं कॅस कापायचं दुकान आहे. विठाला 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 वर्णन व्यवहारामध्ये कुणी करता, पण वर्ण 3 प्रकारचं. एक रूप वर्णन, एक गुण वर्णन आणि एक तुलनात्मक वर्णन. 3 प्रकारचं वर्णन आहे. नीट ऐका. पहिलं वर्णन आहे रूप वर्णन. कशाला म्हणतात रूप वर्णन? सांगतो. हरी अधरम मधुरम नयनम मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम अधरा
मधुराधिपते रखिलो मधुरम मधुरं वदनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं हे अधरं मधुरं नयनं मधुरं अधरं मधुरं नयनं मधुरं ला 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 ला. तसं वाजवू नका वाढन मी लय शौकीन आहे तसला अधरं मधुरं नयनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं. भाऊ प्रामाणिकपणे सांगा ऐकाय कसं वाटलं? अरे बोला ना कसं वाटतंय ऐकाय महाराज? गोड वाटते कानाला बरं वाटतंय ऐकायला गोड आहे पण टोपीच्या खाली येत नाही. कळलं? तमेव चार्जं नित्यं भक्त्या वर्षमव्यं ध्यायन्नस्तु नमश्यञ्च यजमानस्तमेव च अनाधिनिधनो धाता विधाता धातुरत्तमः अप्रमेयो ऋषिकेशा पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्तष्ट्वा स्तुष्टास्तु विराजो. ऐकायला कसं है? क्या बात आहे. ऐकायला गोड आहे पण कळत नाही. मग ज्या वेळेस कळत नाही मराठीत सांगतो अजून एकदा. हे रूपवर्णन याला म्हणायचं. गुणवर्णन कशाला रूपवर्णन कशाला म्हणतात मराठीत सांगतो. तुम्ही कंटाळताय का? नाही ना? ते चालू ठेवा थोडं. अय सुंदर ते ध्यान उभे विटे करकठे वरिठे बोलिया करकठे वरिठे बोलिया सुंदर ते दानव भेटे ये तुलसी हाल गला कासे पितांबर आवड निरंत रहे तिधा आवड निरंत रहे तुळसी हार जवळ आहे माझ्या. मला प्रामाणिकपणे सांगा बाबा हा अभंग किती वर्ष ऐकताय? अरे बोला ना तुम्ही टेन्शन मध्ये का आलाय? हा किती वर्ष ऐकताय पेटी मास्तर? 60-70 वर्ष 60-70 वर्ष. बर भाऊ तुम्ही किती वर्ष ऐकताय? बरं किती वर्षाचं जाऊ द्या कव्हापासून ऐकताय? हा शब्द बदल तू जरा. हा कव्हापासून बाबा? मी मराठीतच बोलतोय दादा. मला वाटतंय मी बिहारमध्ये आलोय काय कळा नाही ना. कव्हापासून ऐकतोय हा अभंग प्रामाणिकपणे सांगा. कव्हापासून? कळायला लागल्यापासून. अरे मी जन्माला आल्यापासून हेच ऐकतोय. अरे आपल्या बारशाच्या भजनात सुद्धा हे होतं. वारकरी रोज वेगळ्या रागात रोज वेगळ्या रंगात रोज वेगळ्या ढंगात रोज वेगळ्या तालात गातोय महाराज सुंदरते ध्यान. कंटाळा आला का? सकाळी सुंदरते ध्यान, दुपारी सुंदरते ध्यान, संध्याकाळी सुंदरते ध्यान. अरे कालची बातमी आज नको, रात्रीचा पेपर सकाळी नको, सकाळचा पेपर संध्याकाळी नको. पण 450 वर्ष झाले रे माझ्या तुकोबराच्या अभंगाला. आजही तेवढ्याच प्रेमानं आमचा वारकरी गातो, तेवढ्याच प्रेमानं. का? हे त्याचं वर्णन आहे. कुणाचं? आमच्या नाथबाबांनी तर फार सुंदर गायले महाराज. एक वेगळ्याच रंगात गायले. सांगू का नको? सांगू का? पण 1000 वाढवीन. असला माणूस पहिल्यांदाच भेटलाय बा कीर्तन. सावळ रूप घन दाट ग बयो कसं करताय मी हो मियो. सावळ रूप घन दाट ग बयो कसं करताय मी हो. सावळ रूप घन बियो कसं करताय ग बियो. सावळ
नामदेव बाप्पाचं वाक्य वाटावलं सांगू का? हा? शहाणा टाळ करीत त्यो कोण जे बुवाला कळून देत नाही मला काय कडेला लावायची काला पाहिजे महाराज माणसाकडे टाळ करायला पडून नाही देता का मग काय बी होऊ दे शब्द नाही जमले तर ला 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 सोपं आहे का नाही? आहे गोड आहे महाराज सावळे रूप घन दाट गा बयो कसं करताय मियो मियो एखादी काळूबाई उठल्यावर कळन तुम्हाला हे रूप वर्णन आहे महाराज दोन वर्णन एकाच वाक्यात सांगतो चतुर तो शिरोमणी गुणाला मारण्याची खाणी हे मुकुट सकळा मनी धरण्या तोचे विठोबा चतुरा तो शिरोमणी गुणाला वण्याची खाणी मुकुटात कळामणी धन्य तुझी विठोबा चतुर तो शिरोमणी गुणाला वण्याची खाणी चतुरा तो शिरोमणी गुणाला वण्याची खाणी चतुर तो शिरोमणी गुणाला वण्याची खाणी हे मुकुट सकळा मनी धरण्या तोचे विठोबा चतुरा तो शिरोमणी गुणाला वण्याची खाणी हे मुकुटात कळामणी धन्य तुझी विठोबा 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 चतुर तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्ण वसती जेथ ज्ञानोबराय म्हणतात हे 6 गुण ज्याच्या अंगी आहेत किती किती गुण आहेत ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सामान्य गुण नाही महाराज या गुणाचं वर्णन करणं म्हणजे गुणवर्णन पण ऐका ना मी मगासपासून सांगतोय अधरम मधुरम नयनम मधुरम पण अधिकाऱ्याला सांगताना महाराज ही भाषा ठीक आहे पण ज्यावेळेस अनाधिकाऱ्याला सांगतो त्यावेळेस तुलनेनं सांगावं लागतं कशानं तुलनेनं आपण नाही का म्हणतो अरे तुलना सांगतो साध्या भाषेत सांगतो आपण म्हणतो ना अरे आम्ही खूप वाजवणार पाहिले पण आमच्या महाराजांसारखे महाराज नाही महाराज आहे की नाही वाजवणाऱ्याची उंची वाढवण्यासाठी कुणाला तरी कमी करावं लागतं आणि कुणाची तरी उंची कमी करण्यासाठी कुणाला तरी मोठं करावं लागतं आहे की नाही याला तुलना म्हणायचं अधिक वेगळ्या भाषेत सांगतो कधी कधी एखाद्या गोष्टीचा उपयोग आधी कळतो आणि नंतर महत्त्व कळतं आणि कधी कधी पहिलं महत्त्व कळतं आणि नंतर उपयोग कळतो सोपं करून बोलायचा प्रयत्न करतो आता ते काय जातं सातारा आणि सांगली जिल्ह्यात बोलायचं म्हटलं की लय अंगाव येतं आता ते आमची भाषा बोललं का मला वाटतं ही निमी गोधडी घेऊन घरी जाते विठाला 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 ऐकणारा वर्ग चांगला आहे महाराज मंडळी सगळी चांगली ऐकणारी आहेत म्हणून थोडासा बोलायचा प्रयत्न करतो मला सांगा साधं बोलतो झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो महाराज आपल्याला माहिती होतं का नाही अरे बोला ना माहिती होतं का नाही माहिती होतं पण कळलं का वा जेव्हा थोबाडं बांधायची वेळ आली तुमच्याकडे आलतं का ती मुस्क काय म्हणतो तुमच्याकडे त्याला मास्क अरे मास्क आणि मुस्क एकच की बैलाची गेली माणसाला आली फक्त बदल काय झाला मी एक व्हॉट्सअपला वाक्य वाचलं होतं भाऊ मास तो एक बहाना है मास तो एक बहाना है असलियत तो ये है आप कुदरत को मुंह दिखाने के लायक नहीं काय सुंदर वाक्य होतं महाराज जाऊ दे आपल्याला तिकडे जायचं नाही मला तुलना सांगायची तुलना जाऊ दे आता याकडे वेळ जरा घरच्या भाषेत सांगतो महिला वर्ग तुम्ही जागे आहे सगळ्या हां ऐका एक साधा प्रश्न आहे माझा आपल्याकडं महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतो ना अरे बोला ना
करता का नाही करता? ऐका, आता इतरत्र दिवशीचा स्वयंपाक वेगळा आणि पुरणपोळीचा स्वयंपाक वेगळा. प्रत्येक सणाला पुरणपोळी असते. दसरा गेला, आता दिवाळी गेली, मध्ये सक्रात गेली, त्याच्यानंतर शिमगा आला, नंतर होळी आली. ते एक असते. असं झालं का? असू दे, आता वयाच्या म्हणण्याने होतं असं. उद्या काय आहे? पाडवा. हा, असं म्हणा. निस्ता पाडवा नको, त्याच्या पुढे एक शब्द आहे पण मी म्हणत नाही कीर्तनात. नाही नाही. आपल्या भारतीय नववर्षाचं नवीन वर्ष उद्या चालू होतं हिंदूंचं, आहे का नाही? उद्या पाडवा आहे. उद्या सगळीकडे काय असणार आहे? पुरणपोळी, आहे का नाही? चौबदार जरा पुढे या. हां, असं जरा वजनात. हां, ऐका, जरा चौबदार शेजारी असलेलं बरं असते जरा, आहे का नाही? मला सांगा, पुरणपोळी तुम्ही खाली का केली? लय टेन्शनमध्ये यायचं काय काम नाही. खाल्ली, बरोबर. केली नाही म्हणजे सरळ झालं. हे बायकोला मदत करीत नाही. बरं, हसायचं काय काम आहे महाराज? आपलीच बायको, आपलं घर, आपला स्वयंपाक, मदत करायची काय अडचण आहे महाराज? मी बी करतो, पण खायची हो, करीच आहे मदत, असं काय नाही महाराज. आपली बायको आहे ना, मदत केली पाहिजे. पण पुरणपोळीचा स्वयंपाक इतरत्र तुम्ही रात्री 10ला फोन करा, माझे 10 मित्र येऊन राहिले महाराज, ती अर्ध्या तासात स्वयंपाक करते बायको. पण रात्री 10ला ना 11ला फोन करताना ध्यानात ठेवायचं, बायकोला फोन कधी करायचा? तिची भांडी घासून फळीला जायच्या आत. नाही तर बुंबलून मेला तर महाराज असू दे, नाही तर पोत्राचा असू दे, जेवण नाही. कधी फोन करायचा त्याला शास्त्र आहे. आणि रात्री 12 वाजता जर तुम्ही पुरणपोळी करायला सांगितली तर होईल का? नाही होणार. का होणार नाही? कारण त्याला फार मोठं सायास असतं. फार मोठ्या कौतुकानं, फार मोठ्या प्रेमानं, फार मोठ्या उत्साहानं तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करता. इकडे माझ्याकडे बघा, एक सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही मोठ्या कौतुकानं, प्रेमानं, आनंदानं, उत्साहानं प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करता ना? करता. मग मला सांगा, तुम्ही केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक, फार मोठ्या आनंदानं, प्रेमानं केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्या घरातल्यांपैकी पहिल्यांदा कुणी खावा असं वाटतं? प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला पप्याच्या बापाची शपथ आहे. कोणी? हां, त्याच्या बापाने ठेवली. मी घरातलं विचारतोय, घरातलं सासू, सासरा, दीर, जाव, नणंद आणि नवरा यांच्यापैकी कोणी खाव? कोणी नाही ना तसं. खाणार तर सगळेच, आलेला बुवा सुद्धा खाणार, काय अडचण नाही. पण आपण केलेला स्वयंपाक पहिल्यांदा कुणी खावा असं वाटतं? मनापासून सांगा, प्रामाणिकपणे. हां, कुणी? पोरगी मध्ये पप्पाने. हा, तिला माहिती, आई पप्पालाच देणार. आपण केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या नवऱ्यानं खावा असं प्रत्येक बाईची इच्छा असते. नीट ऐका. का त्याचं कारण सांगतो. महाराष्ट्रीयन स्त्री स्वयंपाक करत असताना 10 पाहुणे बाहेरून येऊ द्या दादा, 10 पाहुणे येऊ द्या, पण ती आपल्या नवऱ्याला डोळ्यासमोर ठेवून स्वयंपाक करते. ती पाहुण्याला काय आवडतं याचा विचार करत नाही, मग माझ्या नवऱ्याला काय आवडतं याचा विचार करते. आणि मग ते सुंदर केलेला स्वयंपाक असा नवरा बाहेरून यायचा, अशी ताट सजवून ठेवती. एका बाजूला कुरड्या, एका बाजूला पापडी, एका बाजूला भजी, एका बाजूला गुळवणी, एका बाजूला आमटे आमटे आमटे. लय ताण घेऊ नका, उद्या आहे ते. आणि मग असं ताट सजवून ठेवती. नवरा बाहेरून आला की हातपाय धुवायला पाणी देते, पुढ्यात ताट ठेवती आणि गरम गरम तव्यावरची पोळी ताटात घालते. गरम गरम. त्यानं हात सुद्धा लावलेला नसतो. त्याच्या हाती सांगा ना कशी झाली. तो म्हणतो, अगं हातही लावला नाही अजून, तुला लगेच कसं सांगावं कशी झाली? पण तिची इतकी उत्सुकता असते, इतकी गडबड होती, ती 2-4 वेळा उरकून सांगा पटक्याने कशी झाली. तो म्हणतो, अगं खाऊ दे तर खरं. आणि तिच्या त्या गडबड, ती इतकी गरम असते. दादा, तुमचं लग्न झालं का? नाही ना? म्हणूनच चेहऱ्यावर टवटवीत. हो, विनोद नाही. तुम्ही बघा, ज्याचं झालंय ना ते असंच आहे ते. माझ्या सहित. अरे आमचं तरी काय खरंय, तुम्ही विनोद करा, हसू नका. आमचं बी तसंच आहे. तुमच्याकडे कुठला बुवा कीर्तनाला निघाले? बायकोनी पंचारती करून ववाळाय, माझा बाबा कीर्तनाला निघाला. बाबा तिचं 4 चौघात असल्याने एखादा आलं ना 7-8 दिवसातून सप्ताह करून, ती तिथूनच म्हणते, आला बाय माझा सप्त्या. ती नीट बोलत नाही जात. बरं, मी विनोद करतोय असं म्हणायचं का तुम्हाला? महाराज दादा काय म्हणा तुम्हाला, मी विनोद करतोय? अरे आपल्या बायको इतकं आपल्याला वाईट बोलणारा जगातला दुसरा माणूस दाखवा. पीटी मास्तर, तुमचं काय मत आहे?
हसू नका हसू नका. अरे त्यांचं बी तसं ना आपलं बी तसंच आहे. सगळ्यांचं सगळं. आपण निर्लज्ज आहे म्हणून रोज त्याच घरी मुक्कामी. विठाला विठाला इतकी गरम वाढते महाराज. हात लावला की 3दा फुकावं लागतो, इतकी गरम असती. ती कुठल्या जन्मातला बदला घेते माहीत नाही, पण गरम वाढती गाड्या. आणि मग तिच्या त्या गडबडीत एक पुरणाचा तो घास, पोळीचा घास असा गडबडीत तोडतो आणि ते तोंडात घालतो. पण ते गरम पुराण असल्यामुळे वर टाळ्याला चिकटतं. आणि तेवढ्या गडबडीत पुन्हा विचारते, सांगायला कशी झाली. आता प्रामाणिकपणे सांगा, कशी झाली सांगा. होय, कशी झाली सांगा. पण जो हुशार नवरा असतो, तुम्ही संन्यासी आहे का सगळी, जो हुशार नवरा असतो, जो शहाणा नवरा असतो, तो सांगतो अगं फार सुंदर झाली, चांगली झाली, अप्रतिम झाली, अवर्णनीय झाली. आता मला सांगा, चांगली झाली, सुंदर झाली, अप्रतिम झाली असे मोठमोठे शब्द जरी नवऱ्याने वापरले तरी समाधान होतं का? नाही म्हणतात राव खुशाल. मला वाटलं आमचं कधी असं नाहीच होत. मग काय म्हणावं लागतं त्याला? त्याला म्हणावं लागतं अगं अशी पुरणपोळी आजपर्यंत माझ्या आईला सुद्धा जमली नाही, तेव्हा तिला बरं वाटतं. तिनं केलेल्या स्वयंपाकाची तुलना आपल्या आईच्या स्वयंपाकाशी करावी लागते. याला तुलनात्मक वर्णन म्हणतात. विठाला म्हणून अभंगामध्ये कुळ दर्शन करताना तुलना दाखवतात महाराज. तुलना, कुठली तुलना? हरिदासाचे घरी. ही एक बाजू नीट आहे का? आता कितपत कळलं तुम्हाला मला माहीत नाही, पुन्हा येईल त्याच्यावर. पण दुसरी बाजू अशी, तुकोबार आहे आणि मागणी, हे कधीच एक नाही. तुकोबार आहे मागत नाही, वारकरी कधीच मागत नाही. आणि जे मागतात ते तुम्ही म्हणा, आम्ही कशाला म्हणू, आमचं त्याच्याशिवाय जमतच नाही. आपण बुवात मोडतो, वारकऱ्यात नाही. वारकरी वेगळा आणि बुवा वेगळा. तुकाराम महाराज देवाचं तुकोबारायचं ठरवून असायचं महाराज. तुकोबारायचं देवाकडे गेले का देवानं एकच सांगायचं, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणायचे, देवा तुला दुसरा धंदाच नाही का रे? काहीतरी मागा, काहीतरी मागा. अरे तुला का कळत नाही? काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही सुंदर प्रमाण दिले महाराजांनी. काही मागणे हे आम्हा अनुचित. आता काही शब्द प्रत्यय लागल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण होतो. काही मागणं अनुचित आहे, पण काही शब्द व्याकरणामध्ये जर आला तर त्याला काही मागणं उचित सुद्धा आहे. काही जर प्रत्यय लागला तर काही म्हणजे काय?
ठराविक, म्हणजे ठराविक मागणं उचित आहे आणि ठराविक मागणं अनुचित आहे. आता उचित अनुचितातला फरक साध्या भाषेत तुमची माफी मागून सांगू का एका वाक्यात? बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी, उचित का अनुचित? उचित आहे. पण तीच साडी धुवून द्या म्हणावी, अनुचित आहे का? काही मागणं उचित आहे पण काही मागणं अनुचित आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा आणि तू सारखा मागा मागा म्हणतो, तुझं माझं नातं काय रे? कुणाचं? देवाचं आणि वारकऱ्याचं नातं काय? बरं जाऊ द्या, तुम्हाला तसं नसलं कळत वेगळं विचारतो. हे जे लावतोय ना कपाळाला, हे त्याच्या नावाचं सौभाग्याचं लेणं आहे आणि हे जे गळ्यात घातले ना आपण, हे त्याच्या नावाचं मणिमंगळसूत्र आहे. मग मला सांगा, वारकऱ्याचं आणि देवाचं नातं काय? नवरा बायकोचं. कारण हे कोणाच्या नावाचं लावतो? याला काय म्हणतात? मी घरी जाऊ का? अरे नवऱ्याच्या नावाचं लावता, त्याला काय म्हणतात? खोंखो. आता काय? आता खोंखो. अरे आता काय दिसन त्याला प्रदर्शनात मांडावं लागेल. याला कुंकू म्हणतात. आमचे नामदेव बाप्पा म्हणायचे, कुंकावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या. रोज बाई नवरा काढतील, भीतीला लावून चिटकावती. बस आता लावीचं आमचं काही म्हणणं नाही. आता आमच्याच ऐका ना, ते तुम्हाला केव्हा सांगा? होय विठाला विठाला मोकळ्या अंगाने ऐका, मोकळ्या अंगाने. लय ताण घेऊन ऐकी जाऊ नका. आणि लय ताण घेऊन ऐकाल ना तर माझ्यासारखं वाळून जातात. लय ताण घेऊन ऐकू नये माणसानं, सरळ सरळ ऐका. ऐका, हे जे सौभाग्याचं लेणं लावलंय हे त्याच्या नावाचं आहे आणि हे जे गळ्यात घातलंय ना हे त्याच्या नावाचं आहे. पतिव्रताचे व्रतार प्रमाण प्रमाण. अरे हे जे लावतोय, माझा प्रश्न नीट आहे का? हे त्याच्या नावाचं सौभाग्य आहे. मग वारकऱ्याचं आणि देवाचं नातं काय? किती सोपं करून बोलतोय. कशाचं? नवरा बायकोचं. बरोबर आहे. मग जर देवा तुझं माझं नवरा बायकोचं नातं असेल तर जी नवऱ्याची संपत्ती ती बायकोची आणि बायकोची संपत्ती ती तुमच्या बापाने ठेवली. अरे तिच्या भावाची म्हणा की, तिथे डोळा तुमचा. नवऱ्याची संपत्ती ती बायकोची मान्य, पण बायकोची संपत्ती ती गावाची, तिच्या भावाची म्हणा. काय करायचे आपल्या लोकांचं? होय नको आपल्या लोकांचं. घेतलाय का हुंडा बिंडा? आहे ना म्हातारी नाही ना इथं? बोला की बिंदास राव. मग विठाला जगातलं हे सगळ्यात वेगळं नातं आहे महाराज नवरा बायकोचं. नीट आहे का? बायकोची सगळी नाती वेगळी. आई वेगळी, भाऊ बहीण वेगळी, मावशी वेगळी, आत्या वेगळी. हे सगळी नाती वेगळी. सगळी नाती एका बाजूला आणि बायको हे नातं एका बाजूला. सगळ्या नात्याला गबा सावता येतं, ह्या जातीला नाही चालत महाराज. आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढं गापगार म्याव, काही चालत नाही. आमचा एक मित्र आहे, मुंबईला राहतो. त्याचं लग्न झालं ते मला म्हणे, महाराज अरे हम शादी के पहले भी शेर थे और आप भी शेर है. मी म्हणलं तुझं आता गिनीज बुकात नोंद केली पाहिजे बा.
लग्नाच्या नंतर वाघ येतो म्हणल्यावर काय ते म्हणला तुम्हाला नाही कळलं अरे मैं शादी के पहले भी शेर था और आप भी शेर है मगर शादी के पहले वाला जो शेर था वो अलग था और अभी का शेर है वो अलग है बोले अभी का शेर को क्या हुआ बोले अभी की जो शेर है ना उस पे दुर्गा देवी बैठी बिठाना महाराजा जाती पुढे एकदा साडी घे म्हणलं बायकोनं तर घ्यावाच लागती होय पिठी वाजतात अरे घ्यावाच लागती काय चालत नाही तुमचं काय पेटी वाजून म्हणता आम्ही बी धोतर घालून तेच करतो नाही चालत त्या जातीला सांगितलं नाही एकदा साडी घे म्हणलं घ्या आमच्याकडे एका कलर टीव्ही आणला आणि ते शेजाऱ्याला बोलवा गेल शेजाऱ्याला बोलू गेलं तिकडून टीव्हीचा आवाज आला ते कान कान पाय आपटीतच आलं बाहेर कोणी लावला त्या थेरडेला लावला का म्हाताऱ्याला लावला कोणी लावला चुली पूर्ण आवाज आला ए मीच लावलाय नाही म्हणलं मग असं काय चालत नाही महाराज या जाती पण एकदा साडी घे म्हणलं का हा घ्यावच लागते आणि त्याच्यासाठी एवढ्या उकाड्यात असलं घातले घ्यावच लागते मला काय चालत नाही कोणाचं महाराज आणि जर नाही घेतली इकडे बघा असू द्या असू हे बघ चांगला आवाज दे माझ्यासारखी देखणी बायको तुला मिळेल तो म्हणून ह्याचा बंद केलेला काही चालत नाही महाराज घे म्हणलं का घ्यायची आणि जर नाही घेतली इकडे माझ्याकडे बघा नाही घेतली तर 3 रंगाचं घालून गावात हिंडते किती रंगाचं त्याला काय म्हणतात तुमच्याकडे कसली साडी 3 कलरच्या 3 साड्या एकत्र जोडल्यावर तिला कसली साडी म्हणतात दंडाची साडी हा दंडाची म्हणा दंडकी म्हणा कसली म्हणा दंडाची साडी दादाने योग्य शब्द सांगितला दंडाची साडी 3 कलरचं घालून हिंडती आणि मला सांगा असलं जर बायको गावात घालून हिंडली तर नावं कोणाला ठेवतेलो महाराज नवऱ्याचं बघणारा म्हणतो राम भाऊ कुणाचा रे तिरंगी झेंडा मी नाही म्हणत महाराजांचं प्रमाण सांगतो तुका म्हणे नग्न भाज परिते लाज स्वामीस तुका म्हणे यांच्यासाठी टाळे एकदा हे कीर्तन मराठवाड्यानेच ऐकवतात अरे गायकाने एखादी लहर गायली अशी सुंदर गायलं एखाद्याने असा मुखडा तुकडा वाजवला ना टाळ्याचा कडकडाट होतो आपली ऐश्वर्य तुका म्हणे नग्न भाज हे परिते लाज स्वामीची तुका म्हणे नग्न भाज अरे बायकोला जर कमी पडलं तर लाज नवऱ्याला आणि भक्ताला कमी पडलं तर लाज देवाला देवा अरे मग आमची सर्वस्वी लाज जर तुला आहे तर तुझ्याकडं मागायचं का मागायचं मागणार नाही आणि मागणार नाही म्हणल्यावर देव नाराज झाला 2 मिनिटं गप्प उभे राहिले महाराज म्हणतात देवा नाराज झाला का तू अरे काय सारखं मागा मागा म्हणतो एकदाच द्यावं एखादं मोठं पाकिट सारखं काय मागायला होतं नको मागायचं देवाला राग आला देव म्हणतो तुकोबर आहे उद्यापासून तुम्ही आमच्या मंदिरात यायचं नाही तुकाराम महाराज म्हणतात हे सांगणारा तू कोण कुणाला तू झोपला नाही ना हे सांगणारा तू कोण अरे माझ्या वडिलाच माझ्या वडिलाच माझ्या वडिलांचं
माझ्या वडिलांची मिरासी का? तुकोबराय म्हणता देवा अरे माझे पाय तुझी डोई. हे व्याकरणाशिवाय कळत नाही आणि ज्याला व्याकरण कळत नाही ना त्याने इकडे यायचंच नाही, त्याने लांबूनच का पाहण्याच्या. तुकोबरायची भाषा व्याकरणाशिवाय कळत नाही महाराज. माझे पाय आणि तुझी डोई, हे तुझं आहे आणि हे माझं आहे. नाही कळलं? हे कोणाचं आहे? हे तुझं आहे आणि तुझे पाय म्हणून माझे पाय तुझी डोई असं आहे ते. नीट आहे का देवा? आणि मग तुकोबरायला वाईट वाटलं. जाऊ द्या लवकर, 9:15 वाजल्या. पार किती वाजले? 9:15 वाजले. हो जरा 5-10 मिनटं इकडे तिकडे गेलं चालेल ना? हा बरं त्याच दारात आहे होय. नाही 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 त्याच दारात आहे. मोकळं करतो तुम्हाला 2 तासात, काळजी करू नका. काय सांगत होतो? हा क्या बात आहे. पा काय ऐकतो, फार सुंदर ऐकतात. माझे पाय. मग तुकोबराय म्हणतात देवा हे देवा तुला लईच द्यायची इच्छा आहे ना, मग एक कर. काय कर? मनसी काही मागा, पण काय दे का? अभंगाचं पण ए देवा तुला द्यायचंय ना तर हे दे. काय दे? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. आणि तुकोबरायची मागणी ऐकल्यावर देव फिरला. तुकोबराय मला तुमची मागणी मान्य नाही. तुकोबराय म्हणतात देवा आतापर्यंत मागा 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 लागला होता आणि आता सरळ मागायला लागलो तर नाही म्हणाले तुम्ही. तुकोबार देव म्हणतात तुमची मागणी मला मान्यच नाही, कारण माझा काही नियम आहे. काय नियम आहे? जन्माच्या बाबतीत भगवान सांगतात तुकोबराय माझा नियम आहे. काय नियम आहे? लक्ष 84 न चुके फेरा. कुणाचा नियम आहे? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा.
देहाचा अरे एका योनीमध्ये 1 कोटी येळा म्हणजे कसं गाडा व्हायचं मरायचं गाडा व्हायचं मरायचं गाडा व्हायचं मरायचं गाडा व्हायचं मरायचं किती वेळा किती वेळा जन्मा यावे 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 नित्य भावे भजिता नित्य भावे भजिता मनवोनी जीव भ्यान मनवोनी जीव भ्यान ओ नित्य भावे भजिते नित्य भावे भजिते मनवनी जीव भ्याना मनवनी जीव भ्याना किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिता मनवोनी जीव भ्यान शरण गेला विठुजी किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिते मनवनी जीव भ्याना शरण गेला विठोजी 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 असं वाटतंय आज काकडा करूनच जा काय कॅन्सर बुवा विठाला विठाला महाराज पूर्वीचे कीर्तनकार रात्री कीर्तनाला उभे राहिले ना सकाळी काकडा करूनच घरी जायचे हा म्हणजे त्यांना काकडा पाठ होता विठाला किती वेळा जन्म काय करावं 10,000चं घोडदार आहे तेलपट मालकाला मिळूया आधी पेट्रोल टाकून चालत नाही माझ्या सकाळी वराडते दुपारी वराडते संध्याकाळी बी वराडते आज एकाच दिवस झोपडायला ठेवला होता ते बाबा तुम्ही घालावला माझा काय करावं असं द्या किती वेळा जन्मा यावे अरे यायचं न मरायचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठर ती वाढते हो तुम्ही वाजवले वाजवू नका असं गोड वाजवू नका बरं एवढं गोड वाजवतात ना नुसतं ऐकून डायबिटीस होईल हे गोड किती वेळा जन्मावे जमते ना मला म्हणजे कसे आपले विचारलेले बघ मी साधा वारकरी महाराज आपला दोत्रावाला काय म्हणतो तुम्ही हा हा एक एक योनी कोटी कोटी फेरा इथं येणं सोपं नाही महारा म्हणे बहुत दिवसा फेरा दे ना दे मोकळे म्हणून दे हे बहुत दिवसा फेरा आला नगरा हे नका घेऊ भार धर्म तोच सार तुगा मागे ध्यान द्यावे जियानं हे जगा जोगी जगा जोगी जगा अशा टायमाला वर हात करायचा आणि उतरणी द्यायची नाही विठाला विठाला पूर्वीचं पकवाजाचं नाव होतं खोड्या
दादा सांगतो महाराज, मी आलो तेव्हा इथं एक गोळी खाऊन आलो, इतका थकलेलो होतो मी. आल्या आल्या तुम्हाला कसा चेहरा दिसत होता मला, असं खरं या सगळ्यांनी प्रसन्न केलं महाराज. यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजव मनापासून वाजव. त्या बात आहे. विठाला विठाला काय असतं महाराज, कधी कधी मित्र हे नातं सगळ्यात जवळचं असतं. नाहीतर 45 वर्षात आहे ना, मला दुसऱ्याच्या जागावर जायची येळच ज्ञानोबारांनी कधी आणली नाही. पण रात्री मिलिंद महाराजांचा फोन आला आणि मिलिंद महाराज मी लहानपणीपासून मला वाटतं जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून एकत्र आहे. आणि ते काहीतरी मित्रप्रेम असतं, काहीतरी ते जिव्हाळ्याचं नातं असतं एक. त्यांनी अजून कधी माझा शब्द टाळला नाही आणि मलाही तसली अजून वेळ आली नाही. विठाला मिलिंद महाराजाचं गाणं ऐकलं ना असं वाटतं आपण स्वर्गातच आहे. सुंदर गातात महाराज. त्यांची एक एक लहर गायली ना ते सातारकरच उभे करतात ते. तसं मला बी येतं थोडं थोडं, पण नंतर सांगतो. विठाला विठाला पुन्हा इथं सहज येता येत नाही. बहुता दिवसा फेरा हो हो हो, इथं येत नाही सहज, सहज येता येत नाही. आमच्याकडं बरं का दादा, माणूस मेला प्रेत घराच्या बाहेर गेलं की अशी ओटीवर एक पिठाची रांगोळी काढतात आणि त्याच्यावर दिवा लावतात आणि त्याच्यावर झाकण ठेवतात. हे आहे का तुमच्याकडे? आहे का? कशासाठी करायचं महाराज? हा, कांच्या जन्माला गेलो ते कळतंय. आमच्याकडे परवा एक मेलं, म्हणलं पिंट्या कशाच्यावर पाय उठलं, म्हणलं आमच्या अन्नाच्या कुत्र्याचं उठलं म्हणलं. अरे त्याच्यावर मला कळत असते म्हातारे कोतारे कुठे मंत्री संत्री हेलिकॉप्टर घेऊन आणाय गेले असते त्यांना. जाऊ दे मरते, मला ते काय 10वा नाही 13वा नाही तिकडे जायचं नाही. मला फक्त सांगायचे अरे इथं येता येत नाही म्हणून माझी मागणी. आणि देवाने सांगितलं माझा नियम आहे. काय नियम आहे? सहजासहजी इथं येता येत नाही. बहुता दिवसा फेरा आणि मग यावं लागतं. एक योनी मग यावं लागतं. किंवा इथं येणं शक्य नाही म्हणून तुमची मागणी मला मान्य नाही. कारण मी नेहमी सांगतो देवाचा नियम मोडत नाही आणि आपला नियम अरे टिकतच नाही. आपल्याला नियमच नाही. बिन नियमाचं जनावर म्हणजे माणूस. नाही कळलं अजून? देवाचा नियम आहे बघा, मोडलाय का? समुद्रे रे खान वलंडावे पर्वते बैसकान सानावे. अन्यानुश्री वाचताना अशी वजनात वाचायची. उगा कुत्र मागे लागल्यासारखं नाही. ज्ञानेश्वरी वाचते, कुत्र लागले येड्या मातेच. अरे काय भाव आहे त्याच्यात. माझे मराठीचे बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. काय भाव आहे. देवाचा नियम आहे समुद्रानं आपली रेषा ओलांडू नाही. आता मला सांगा, हा जर देवाचा नियम मोडला आणि उद्या काल्याला जर समुद्र अमरापूरला आला घालीन वाटांगण. देवाचा नियम मोडत आणि आपला. ते नामदेवापाचा एक विनोदी दृष्टांत आठवला, सांगतो घड्या. सांगू का नको? हा विठाला एक दोन्ही डोळ्यानं आंधळी म्हातारी, तिला अजिबात दिसायचं नाही आणि तिला एक लहान्या नातू होता असा. आणि ती पोरग, ते लहान पोरग फक्त खुननी ओळखायचे आलेलं. कशाने? खुननी. पायाचा आवाज आला किती म्हणायचे बाळ्या आला का, ही घे चावी. घरात टोपल्यात भाकरी दह्याचं गाडगे घे आणि खा. हा कोणाचा नियम? पायाचा आवाज आला की म्हातारी म्हणायची बाळ्या आला का, ही घे चावी. घरात टोपले दह्याचे भाकरी घे आणि खा. आणि हा बऱ्याच दिवस नियम चालला आणि हा नियम एका बुरट्या चोराने पाहिला. ते म्हणला का हे लय सोपं आहे. मग बाळ्या शाळेतून यायच्या आधी हे गेलं. पायाच्या आवाजावर तिला वाटलं बाळ्या आला. ती म्हणली बाळ्या आला का, हे घे चावी. घरात टोपल्यात भाकरी दह्याचं गाडगे घे आणि
खा. आता ह्यानी गपचीप चावी घेतली, म्हातारीचं जुनं सोनं जुनं. म्हातारीच्या हातावर हळूच चावी ठेवली. म्हातारी म्हणली, बाळ्या आ तू बोलत का नाही, बाळाच आहे का? तो हळूच हो म्हणला, निघून गेला. आणि 5 मिनिटांनी बाळ्या दप्तर फिरवीतच आला. अजय दे चावी. हा. आणि मग पहिलं कोण आलतो, आणि मग म्हातारीच्या लक्षात आला आपली चोरी. आणि मग ती भजनातलीच होती, असा पंचम लावला. आता तू गेलता का वरडाय? नाही जात जा. एखादं गावात नेलं ना, अशा 2-4 डंगऱ्या म्हाताऱ्या रडाय असतात पुढं. असलं बेकार रडत्यात दादा, काय सांगू तुम्हाला. एखाद्या गाडीचा आवाज आला, आता नका असली रडाय सुरुवात केली. सगळं गाव जमा झालं. अजय काय झालं? चोरी झाली. आणि मग पोलीस पाटील आलं, सरपंच आलं, पोलीस आलं, पंचनामा झाला. पोलिसांनी विचारलं, अजय अगं कशी चोरी झाली? म्हणली, मीच रे चावी दिली. कुणाला? सगळं पंचनामा झाला. पोलीस निघून गेलं आणि गावचं पाटील उठलं. काय गरज आहे का? पण उठलं. गावकऱ्या हो, कुणाला जरी कळलं नसलं चोरी कशी झाली तरी पठ्ठ्याला कळाली. कशी झाली पाटील? अहो चोर हळूच बोलला नाही, एकदाच बोलला म्हणून झाली. मग उद्यापासून आपल्या गावात नियम करायचा, हळूच बोलायचं नाही, एकदा बोलायचं नाही, मग जोरात बोलायचं आणि 3दा बोलायचं. बरं पाटील आहे ते, नियम मोडायची काय ताकद आहे? तहसीलदार कार्यातून पास करून आणला. बरं नियम मोडल त्याला 1000 दंड आहे. ताकद आहे का मोडायची? आणि मग सगळं गाव घुमायला लागलं. 3दा बोलायचं, जोरात बोलायचं. कसं बोलायचं सांगू? दुकानात गेला, त्याने लगेच म्हणायचं, दुकानदार दादा, दुकानदार दादा, दुकानदार दादा. मग त्याने म्हणायचं, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? मग ह्याने म्हणायचं, साकार पाहिजे, साकार पाहिजे, साकार पाहिजे. मग त्याने म्हणायचं, किती पाहिजे, किती तिने म्हणायचं, कशाला बांबालताय, कशाला बांबालताय? काय नियम आहे महाराज? अख्खं गाव घुमायला लागलं. बरं मोडन ते 1000 रुपये दंड आहे. काय मोडायची ताकद आहे कुणाची? आणि असं 15 दिवस गाव घुमलं. आणि ज्या पाटलाने नियम काढला ना, त्या पाटलाच्याच गंजीला आग लागली. आणि मग तिचा नोकर सांगतच आला पाटलिनीचा, पाटलीन बाय, पाटलीन बाय, पाटलीन बाय. ते म्हणले, काय तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. काला विठाला 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 विठाला. तरी नशीब मी माझ्या भाषेत सांगतोय, आपाच्या भाषेत सांगत नाही. विठाला विठाला अरे मी 9 वर्ष आप्पाबरोबर पकवाज वाजवला आहे. एक घर इकडे तिकडे झालं ना, एक कीर्तनाशिवाय घालत होतं. या काय आळंदी करायला येऊ? क्या बात है, क्या बात है. मग आता म्हणून तर आपलं जमलं एका जातीची. ते नोकर सांगत आला. सांगू का नको पुढे? सांगू ना, पण 1000 वाढवीन. असं नियमात असावा बुवा. कसं हे बोलून चालून असा उद्या काय बारावा त्यांनी रात्रीच माझं डोकं चावलं. मी म्हणलं, येतो गाड्यावर, तुम्हाला काय करायचे बघा, तुमची इच्छा झाली ना 50 दिलं तर मी नाही म्हणत नाही. काय म्हणत नाही, मी नाही म्हणत. असू द्या, तुमचं लय प्रेम आहे माझ्यावर, मला कळतंय. असू द्या.
तुम्हालाही वाटा देईन मी, नका टेन्शन घेऊ तुम्ही. रागाने बघताय ते असंच बघायला लागलं माझ्या. नका बघू, मी बी तुमच्या जातीचा आहे, काय करता. विठाला ते सांगत आलं पाटलेन बाय, ते असं तिकडं पाहिजे ते पाटलेन बाय. हा पाटलेन बाय एका स्वराची कमी. विठाला विठाला आणि मग ती म्हणली काय झालं काय झालं काय झालं. हे म्हणलं आग लागली आग लागली. पाटील खडबडून जागा झाला, पळतच गावात गेला. गावकऱ्या हो गावकऱ्या हो गावकऱ्या हो. गावकरी म्हणलं काय झालं काय झालं काय झालं. हे म्हणलं आग लागली आग लागली आग लागली. आता तरी पळाव का नाही गावाने. गावकरातूनच म्हणलं कशाने लागली. देवाचा नियम मोडत नाही आणि आपला टिकत नाही. माझा नियम आहे काय. अरे इथं येण्यासाठी मोठं कष्ट आहेत महाराज. इथं सहजासहजी येता येत नाही, म्हणून तुमची मागणी मान्य नाही. महाराज म्हणतात देवा मला तुला माझी मागणीच कळली नाही, मागणीच कळली नाही. मी हरिदासाचे घरी हरिदासाचे पोटी नाही म्हणलो, घरी म्हणलंय घरी. मग मला वारकऱ्याच्या घरी जन्म घाल, माणसाच्या जन्माला घाल म्हणलेलं नाही. तुझा जो नियम आहे तो माणसाच्या बाबतीत आहे. कोणाच्या? माणसाच्या. मी माणसाच्या जात जन्माला घाल म्हणलं नाही, वारकऱ्याच्या घरी म्हणलंय. मग त्याच्या दारात मला कुत्र केलंच तरी चालेल. व्हावे त्याचे द्वारे श्वान याती. ऐकलं कुत्र कर मला, कारण कुत्र बी लय प्रामाणिक राहतं महाराज. आमच्याकडे एका वारकऱ्यानं कुत्र पाळलं महाराज. महाराजाने आंघोळ केलं की कुत्र आंघोळ करते, महाराजाने गण लावला की कुत्र गण लावते. महाराजांनी एकादशी धरली ना, तुम्हाला शपथ सांगतो कुत्र सुद्धा भाकरीला तोंड लावीत. कुत्र बी एकादशी करते. आता जीव देऊ का जाऊन घ्या समजून घ्या. मी कुत्र्याचं सांगतोय महाराज. मला त्याच्या दारातलं कुत्र केलंच तरी चालेल. ए देवा, नसल तुला कुत्र्याच्या जन्माला घालायचं, तुला जर असं वाटेल मला एखाद्या वृक्षाच्या योनीला घालायचं, घाल देवा, माझं काही म्हणणं नाही. पण वृक्षाच्याही योनीला घालताना मला वारकऱ्याच्या दारातली तुळस वारकऱ्याच्या. नसेल तुला वृक्षाच्या योनीला घालायचं देवा, घालू नको, माझं काही म्हणणं नाही. अगदी मला हीन योनीला घाल, काही म्हणणं नाही. मला किडा केलंच तरी चालेल, किडा. पण किडा करताना मला वारकऱ्याच्या नाणीतला किडा कर. का वारकऱ्याच्या नाणीतला किडा कर? तर वारकऱ्याच्या घरी वारकरी येत्याल, मुक्कामी राहत्याल आणि सकाळी आंघोळ करायला नाणीत येत्याल आणि आंघोळ करता करता हरिपाठ म्हणत्याल आणि तो हरिपाठ माझ्या हे मग राम नाम होईन श्रवण घडेला भोजन उचिताचे. हे घडेला भोजन उचिताचे. मग राम नाम होईन श्रवण घडेले भोजन उचिताचे. म्हणून हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही मागा हे चिलिगा पांडुरंगा विठोबा रखुमाये रखुमाई रखुमाये. हरि जय 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 हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि 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 जय हरि जय हरि 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 हरि
मुबारक हो माये मुबारक हो माये मुबारक हो माये मुबारक हो माये मुबारक हो हरिदासाचे घरी मजब पद माझ्या मास्तरे हा मनसे काही मागा हे देगा पण हरिदासाचे घरी मजबुरा जन्मांतरी म्हणजे काही मागाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बसा 5 मिनिटं नाही संपला अजून बसा 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 झाली माझं बसा बोरा घेऊ ना 5 मिनिटं अजून हा त्याच दरात ऐका ना मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा अजून काय पाहिजे महाराज संता लोटांगणी जाता लाजन कोमणी तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे कावर कृपादान केले संती कल्पांती सरिनाम जगामध्ये संत सेवा ही सगळ्यात उत्तम सेवा आहे म्हणून संता लोटांगणी जाता संत सेवा करताना वारकऱ्याची सेवा करताना माझ्या मनात लाज येऊ देऊ नको आणि त्याच्या सेवेमध्ये तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी त्याच्या अंगात रंगताना मला शक्ती दे वारकऱ्याची सेवा करताना का कारण त्याच्याच कुळात त्याच्याच घरात मला कुठल्याही स्वरूपानं जन्माला घाल असा अभंगाचा सरळ सरळात हे 9:15 वाजले खरं तर खूप आनंद वाटला महाराज खरंच सांगतो खूप आनंद वाटला ही सगळी गायक वादक मंडळी दादांचं काय नाव आरबट महाराज वा खूप गोड एकदा टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी काय बात तुकाराम महाराज राहुल महाराज प्रमोद महाराज शुभम महाराज तिकडे एक महाराज काय नाव महाराज सचिन महाराज तुम्हाला खरं सांगू का तुमच्या चेहऱ्यामुळं कीर्तन चांगलं झालं खरं सांगतो नाही तर दुसऱ्या कीर्तनाच्या कीर्तनात कीर्तनकार बसला नाही का असं जसं काय त्याला स्वतः की हो आणि काय झालं वारकरी संप्रदायात ही लई मोठी हानी झाली महाराज आपलीच लोक आपल्याला चांगलं म्हणत नाही उद्या तुम्हाला एखाद्याने विचारलं कोणाचं कीर्तन होतं हां ते आळंदीचे कुंभार महाराज ते पहिलं सुरुवात करतो हां त्याला काय येतं असं असतं राहतं महाराज आपण आपल्या माणसाला चांगलं म्हणत नाही चांगलं म्हणत चला खरं सांगतो आज हिंदू धर्माला आपण एकत्र येण्याची गरज आहे ऐका ना ऐका 2 मिनटं ऐका आपण एकत्र येण्याची गरज आहे महाराज नुसतं शरीराने नाही मनानं एकत्र येण्याची गरज आहे वारकरी जर एकत्र झाला ना महाराज भविष्यात हा देश विचाराच्या वारकऱ्याच्या विचारावर चालल्याशिवाय राहणार नाही वारकरी संप्रदाय साधा नाही महाराज साधा नाही मोठा संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदाय काम करत असताना मी 16 वर्ष झाली अखिल वारकरी महासंघ नावाची संघटना चालवतो दादा ऐका ना 16 वर्षात मी रुपया कोणाचा संघटनेसाठी घेतला नाही मला ज्ञानोबारायने इतकं दिलं ना की मी आजही बसायचं ठरवलं ना तर मी उपाशी मरणार नाही इतकं दिलं पण फक्त वारकऱ्याची सेवा करण्यासाठी तुमचं जे नेतो ना ते वारकऱ्याच्या सेवेला लावतो महाराज मी घराकडे नेत नाहीच फार काही त्याचं कारण सांगतो खूप मोठी संघटना त्याचं काय झालं आता ही कलाकार आमच्यासारखा कीर्तनकार आला ना महाराज 2-2 तासात 25-25 हजार रुपये नेता तू 2-2 तासात पण ही लेकरं हे कलाकार मंडळी आरडू मेले ना काकड्याला तेज का हरिपाठाला तेज भजनाला तेज कीर्तनाला तेज पण यांना 51 आणि कीर्तनकार ढेर फुटून मेला नाही कळलं तुम्हाला आता मी गेल्यावर कळलं नाही कलाकारांसाठी आपण मोठं संघटनेत काम की मी आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलाकाराला 5 लाखाचा मोफत विमा देतो त्याचं कारण आता चालू केलं आता मागं 2-3 अपघात घडले महाराज मोठमोठे दत्ता महाराज असतील मोठमोठे अपघात घडले आणि ही आपली लेकरं डोळ्या देखत अरे ही वाजवणारे गाणारे अरे यांच्यामुळं कीर्तन आहेत रे दादा यांच्यामुळं कीर्तन आहे आणि ही जर गेली ना संप्रदायाची फार उणीव आहे तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं ना फार सुंदर आहे दादा ही लेकरं घरी जाताना खूप लवकर जातात नाहीतर रात्री पहाटे 3-3 वाजता 2-2 वाजता सगळ्याकडेच गाडी नाही सगळ्याकडेच घोडं नाही 2 व्हीलरवर फिरतात महाराज म्हणून एक चांगलं
काम हिंदू संघटनेचं काम आपण करतो. आपला हिंदू जगला तर देश जगेल, हिंदू जगला तर देश जगेल. म्हणून सगळ्यात मोठं काम आपलं आता राम मंदिर झालं महाराज. 500 वर्षानं हिंदूचं स्वप्न साकार झालं. किती वर्षानं? 500 वर्षानं झालं. आतापर्यंत जो कीर्तनकार येईल ना एक गाणं म्हणायचं. कुठलं गाणं म्हणायचं? बनाएंगे मंदिर हे कसम तुम्हारी राम. आता गाणं बदललं. अभी बन गया है मंदिर, पीले चावल घर घर आए, आया बुलावा राम का. पीले चावल घर घर आए, आया बुलावा राम का. भव्य मंदिर बन गया है अवध में श्री राम का. एक ही नारा एक ही नाम, एक ही नारा एक ही नाम, हर घर में गूंजेगा. वर केलं नाही ना मी टिपण्या बुवा नाही. अजून 2 तास काढी सरळ सरळ. हे बघा कीर्तनात जर नाही ऐकलं तर पुढल्या जन्मात असे करावे लागते. एकही नारा एकही नाम, एकही नारा एकही नाम, हर घर में गूंजेगा. सातारा जिल्ह्यात असल्यासारखं वाटलं गड्या जरा. वाह क्या बात आहे. फार सुंदर कामं झाली महाराज. मी काय BJPचा प्रचार करत नाही बरं का. नाही तर डोक्यातील तुमच्या हे काय प्रचार करते का. तुम्हाला माहीत नाही सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे कुंभार महाराज. आपल्याला काही गरज नाही पक्षाची. आपला एकच पक्ष दादा कृष्ण पक्षी. आपल्याला काय करायला लोकांचं. पण मला काय म्हणायचं भाऊ, ज्यानं चांगलं काम केलं त्याचं नाव घ्यावं का नाही घ्यावं. तुमचं काय मत? अरे घ्यावं का नाही? पण तुम्हाला तसं नसलं कळतं वेगळं सांगतो. एक जुनी जाहिरात होती ब्लॅक अँड व्हाईटची. तुम्ही नक्की ऐकली असेल. लहानपणी मी खूप वेळा ती जाहिरात TV ला पाहिली. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेता पिकली सोन्यावानी. जाहिरात पाहिली? तुम्ही पाहिली? तुमच्या काळात नव्हतीच ती, आमच्या काळात होती. हे तवाच आहे, आताच नाही. फार गोड होतं महाराज. फिनोलेक्सनं आणलं पाणी. हा याला म्हणायचं साथीदार. काय म्हणायचं? नाही तर कधी कधी साथीदारच 7.5 बनतो. ती जाहिरात कशाची होती माहिती? अरे बोला ना, कशाची? पाईपाची. आता मला सांगा, पाणी हिरीचं का पाईपाचं? हिरीचं. मग नाव कोणाचं घेतलं पाहिजे? विहिरीचं. बघ पाणी हिरीमुळं आलं का मोटारीमुळं आलं? तुम्हाला खोकं नाही ना आलं? पाणी हिरीमुळं शेताला का मोटारीमुळं? मोटारीमुळं. मग नाव कोणाचं घेतलं पाहिजे? मोटारीचं. बरं मोटारीमुळं आलं का लाईटीमुळं आलं? नाव कोणाचं घेतलं पाहिजे मग? बरं लाईटीमुळं आलं का खटका दाबणाऱ्यामुळं आलं? आता तुम्हाला फिट कळालं. विठाला 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 विठाला. बरं ते सांगत बसायचं नाही. फक्त राम मंदिर झालं हे आपल्या सगळ्यात
मोठं काम झालं. आणि म्हणून ह्या वर्षी आपण श्रावण महिन्यामध्ये महाराज खूप मोठं अयोध्येला एक सप्ताहाचं आयोजन केले. खूप मोठं, कमीत कमी 5,000 वाचक बसावेत अशी माझी इच्छा आहे. लई नको आपल्याला, आपलं पोटापुरतं 4-5 हजार लोक बाद झाली, ती सांभाळता बी आली पाहिजेत ना, आहे का नाही. मोठमोठे कथाकार, कीर्तनकार, मोठमोठ्या महाराष्ट्रातले गायक वादक त्या सप्ताहाला राहणार आहे. तिथं फक्त जाण्या येण्याचा खर्च घेतला जाणार आहे, बाकीचा खर्च संघटना करणार आहे. ज्याला यायचं असेल खरंच आयसा हे बघा, सप्ते रोजच करतो, पण क्षेत्राच्या ठिकाणचे सप्ते मोठ्या त्या भूमीला किंमत आहे. ज्या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला त्या भूमीला किंमत आहे. जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच त्या सप्ताहाला आवर्जून या. मिलिंद महाराज वगैरे तुमच्या परिचयाची मंडळी आहेत, मिलिंद महाराजसुद्धा त्या सप्ताहाला राहतील. खूप गोड कार्यक्रम होणार आहे, म्हणून ते एवढे 2 मिनटं तुमची घेतली. पुनश्च एकदा जाता जाता सगळ्यांचं दर्शन घेतो. खार गोड पकवाज वाजवला महाराज, काय नाव आपलं? सौरभ महाराज धनवडे, खूप गोड. माझ्याबरोबर आलेले निलेशजी महाराज पानसरे असतील, आमचे खोटवड साहेब असतील, सगळ्यांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाले दादा टाळ्या वाजवायला त्याच्यासाठी, त्या सुंदर सिस्टीम लावली. सगळ्यांचं एकदा पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. चला लवकर. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गोरे वेडे वाकोडे उतरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज